नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर असेल, LLB 5 इयर असेल किंवा जे विद्यार्थी सध्या कुठल्याही कोर्सची CET एक्झाम दिलेली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्ही आताच यावरती ऍक्शन नाही घेतली तर तुमचं प्रवेश रद्द होऊ शकतो किंवा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तरी तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. तर नेमकं हे अपडेट काय आहे जे आजच आलेलं आहे, तर याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि जर तुम्ही ती चूक केली असेल तर काय करायचंय हे देखील सीईटी सेलनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, जेव्हा आपण सीईटी सेलच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं पहिलंच नोटिफिकेशन आहे जे 18/7/2025 रोजी पब्लिश झालेलं आहे आणि ऑल कोर्सेस साठी हे लागू होतं. तर नेमकं याच्यामध्ये सीईटी सेलनी काय सांगितलेलं पहा. हे जे नोटिफिकेशन आहे ते आजच म्हणजे 18/7/2025 रोजी पब्लिश झालेलं आहे. तर यामध्ये काय म्हटले बघा, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाकरिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप प्रोसेस सुरू झालेल्या आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रवेश अर्जांची छाननी सुरू आहे, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्यामध्ये आरक्षित प्रवर्ग खालील काही उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी EWS चे प्रमाणपत्र सादर केले आहेत. तर आता जे विद्यार्थी SC, ST, OBC, VJMT, SCBC म्हणजे जे आरक्षित ऑलरेडी वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत, अशा आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जो 10% साठी EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे प्रमाणपत्र असतं त्यासाठी अप्लाय केलं आणि त्यांना ते ग्रँट देखील झालेलं आहे किंवा त्यांना ते मिळालेलं देखील आहे. आणि त्याच्या आधारे अशा विद्यार्थ्यांनी जे SC ST मध्ये असतील किंवा SCBC मध्ये असेल, ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे त्यांच्याकडे नाहीये, तर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्यांनी EWS चा लाभ घेण्यासाठी ते सर्टिफिकेट तयार केलं आणि त्याद्वारे त्यांची नोंदणी केलेली आहे. अशा सर्व उमेदवारांना या ठिकाणी कळविण्यात येते की आरक्षित प्रवर्ग म्हणजे जर तुम्ही SC, ST, OBC, VJ, NT, SCBC, SBC म्हणून विनिर्दिष्ट केले आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ घेता येणार नाही. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची. तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बसत असाल आणि तुम्हाला या रिझर्वेशनचा लाभ भेटत असेल तर कृपया तुम्ही EWS चं सर्टिफिकेट काढू नका. आणि जरी काढला असेल तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. जरी तुम्हाला त्या 10% कोट्यामधून तुमचा नंबर लागला तरी ऍडमिशन भेटणार नाही असं इथं सांगितलेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय? अशा उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रासहित तक्रार निवारण कालावधीपर्यंत अर्जामध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत. मग आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा अल्फाबेटिक लिस्ट वगैरे लागते तेव्हा त्याच्यामध्ये तक्रार निवारण कालावधी हा दिलेला असतो. आपले काही ग्रॅव्हन्सेस असतील, काही तक्रारी असतील, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या अर्जामध्ये बदल करून घेऊ शकता, म्हणजेच तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. तसेच ज्या अभ्यासक्रमांसाठी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाही, उदाहरणार्थ वैद्यकीय, आयुष अशा अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या नोंदणी कालावधीच्या अंतिम दिनांकांपर्यंत तिकीट जनरेट करून योग्य ते बदल करून घ्यावेत अशी सूचना दिलेली आहे. म्हणजेच जे विद्यार्थी ज्यांना हे कास्ट सर्टिफिकेट लागू होतं त्यांना मिळू शकतं, जरी तुमच्याकडे नसेल पण तुम्ही त्या वर्गामध्ये मोडता. उदाहरणार्थ मराठा कॅटेगरी आहे, मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत, त्यांना पूर्वी EWS मिळायचं, परंतु आता SCBC हा नवीन प्रवर्ग त्यांच्यासाठी केलेला आहे. तर आता ते विद्यार्थी EWS मधून जरी त्यांच्याकडे SCBC सर्टिफिकेट नसेल, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल आणि त्यांना वाटलं की मला हे आरक्षण नकोय तर मी EWS मधून भरणार आहे, तरी त्यांना ते मिळणार नाही. आणि अशा काही विद्यार्थ्यांनी जे हे सर्टिफिकेट काढलंय त्यांना ऍडमिशन भेटणार नाही.
तर मित्रांनो, तुम्ही ही चूक केली असेल तर आताच तुमचा फॉर्म एडिट करा, तुमची कॅटेगरी चेंज करा. तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरा आणि हा फॉर्म एडिट कसा करायचा, ते कॅटेगरी वगैरे कशी चेंज करायची, तो फॉर्म एडिटिंगची प्रोसेस आपल्या चॅनलला दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये देतो आहे. मित्रांनो, आणखीन काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आपल्या टेलिग्राम वरती विथ स्क्रीनशॉट तुम्ही मला समस्या विचारू शकता. त्याचं शंकाचं समाधान तुमचं करण्याचा प्रयत्न हा केला जाईल. धन्यवाद.